नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. अशोक खरात प्रकरण जे आहे ते रुपाली चाकणकर यांना चांगलंच भोवलेलं दिसतंय. लागोपाठ त्यांचे 2 राजीनामे आलेले आहेत. अशोक खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओज जे आहेत ते समोर आले आणि महिलांचे कशा पद्धतीने तो शोषण करत होता. भक्तीच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली, मी देवाचा अवतार आहे असं म्हणून तो महिलांचं शोषण करत होता. हे सगळा प्रकार समोर आल्यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर म्हणजे एकट्या रुपाली चाकणकर नाहीत तर राज्यातले जे बरेचसे आमदार, मंत्री, अगदी वेगवेगळे नेते जे आहेत म्हणजे अमित शहापर्यंत त्याचे संबंध होते असे देखील फोटो, असे देखील काही व्हिडिओज समोर आलेले आहेत. त्यामुळे दीपक केसरकर हे जसं म्हणतात की मी एकटाच नाही आहे, तर राज्यातले 40 आमदार अशोक खरातच्या पायाशी जाऊन बसत होते, त्याचा आशीर्वाद घेत होते. आणि दीपक केसरकरांच्या म्हणण्यामध्ये एकदमच चुकीची माहिती आहे किंवा ते खोटं बोलतात असं नाही आहे. तर अनेक फोटोज जे आहेत, मग ते सत्तेतले आमदार असतील, विरोधातले आमदार असतील, ते अगोदर सत्तेमध्ये होते ते आमदार असतील, असे बरेच आमदार, मंत्री, माजी आमदार जे आहेत ते अशोक खरात सोबत त्यांचे फोटो आहेत, त्यांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संबंध आलेले आहेत. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा काल झालेला आहे. म्हणजे अगोदर तर राज्य महिला आयोग जे आहे त्यांचा त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विरोधकांनी ही मागणी लावून धरली होती कारण रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे जवळचे संबंध असल्याचं बोललं जात होतं. अशोक खरातची जी एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून रुपाली चाकणकर ह्या होत्या. त्यानंतर त्यांचे अनेक फोटोज, अनेक व्हिडिओज, वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आणि व्हिडिओज समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. अगदी रुपाली चाकणकर या अशोक खरातचं पाद्यपूजा करत आहेत, त्याचे पाय धुत आहेत असे देखील व्हिडिओज समोर आले होते. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावरती विरोधकांकडून एक टीकास्त्र डागलं जात होतं. वारंवार ही मागणी होत होती की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांनी दिला पाहिजे आणि तो नंतर शेवटी त्यांनी दिला. तो राजीनामा दिल्यानंतर विरोधकांची दुसरी मागणी ही आली की राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा म्हणजे महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षपदाचा देखील त्यांनी राजीनामा द्यावा. ही दुसरी मागणी मान्य करत रुपाली चाकणकर यांनी कालच तो राजीनामा जाहीर केलेला आहे. त्यांच्या एक्स पोस्ट लिहून संपूर्ण त्यांनी सविस्तरपणे ती माहिती लिहिली आणि नंतर त्यांनी त्यांचा राजीनामा जो दिलेला आहे. आता विरोधकांची दुसरी मागणी ही आहे, म्हणजे तिसरी मागणी ही आहे रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली की चाकणकरांना आरोपी करून त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. कारण अशोक खरातच्या संस्थेमध्ये त्या सहभागी होत्या. अनेक ठिकाणचे त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज समोर आलेले आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर ह्या अशोक खरात सोबत त्यांचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे संबंध आहेत, मग ते आर्थिक संबंध आहेत का याची चौकशी झाली पाहिजे. एक आरोप असा पण आहे की रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर हेच अशोक खरातला महिला पुरवत होत्या, त्यांचे संबंध म्हणून देत होत्या. तर ह्या पद्धतीचे देखील आरोप आहेत. त्यामुळे या अनुषंगाने सर्वच माहिती किंवा सर्वच तपास जो आहे आता सध्या जो अशोक खरातच्या संदर्भात SIT स्थापन करून जो काय तपास सुरू आहे त्या तपासामध्ये रुपाली चाकणकर यांना देखील घ्यावं, त्यांना देखील अटक करावी अशी मागणी विरोधकांची आहे. आता ही मागणी पूर्ण होते की नाही हा बघण्यासारखा मुद्दा आहे. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्यामुळे 2 पदं रिक्त झालेली आहेत. एक आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिकामं झालेलं आहे आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार यांचा जो गट आहे त्यांचा महिला अध्यक्षपदाचा देखील, प्रदेशाध्यक्षपदाचं देखील पद जे आहे ते आता रिक्त झालेलं आहे. त्यामुळे या दोन्ही पदांवरती कोण बसणार ह्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. महिला आयोगाच्या संदर्भात असं म्हटलं जात आहे की ती व्यक्ती जी महिला त्या अध्यक्षपदावरती बसेल ती व्यक्ती कोणतीही राजकीय पार्श्वभूमी असलेली नको आहे. एक रिटायर्ड जज किंवा एखादा रिटायर अधिकारी त्या पदावर बसेल अशी मागणी होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा प्रश्न आहे तर तिथे एक नाव समोर येत आहे. जळगावच्या एक कार्यकर्त्या आहेत राष्ट्रवादीच्या, ज्या काही काळापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला होता. प्रतिभा शिंदे यांचं नाव पुढे येत आहे. परंतु आता प्रतिभा शिंदे यांनाच ती जबाबदारी दिली जाणार का? राज्याची मोठी जबाबदारी आहे, संवेदनशील जबाबदारी आहे, ती दिली जाणार का? की पक्ष म्हणजे सुनेत्रा पवार ज्या पक्षात
पक्षाच्या नेतृत्व करत आहेत आता त्या वेगळ्या कुठल्या महिलेला संधी देणार हे आता बघण्यासारखं आहे. तर ह्या सर्वच प्रकरणावरती, ह्या सर्वच घडामोडींवरती मुंबई आउटलुकचं लक्ष आहे आणि अशाच पद्धतीची विश्लेषणात्मक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही आत्ताच मुंबई आउटलुकच्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सोबतच मुंबई आउटलुकचे जे फेसबुक पेज आहे त्याला देखील फॉलो करा.